राष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने तयार व्हावेत यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे। राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात भव्य दिव्य अशी क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत। याच माध्यमातून जिल्हा स्तरावर राष्ट्रीय खेळाडू तयार होताना दिसतात। राजधानी साताऱ्यात मात्र जिल्हा क्रीडा संकुल प्रशासनाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे खेळाडूंवर अन्याय होत असून त्यांची घोर उपेक्षा होत आहे, असा खळबळजनक आरोप सागर शिवाजीराव जगदाळे नावाच्या राष्ट्रीय खेळाडूंनी केला आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हा क्रीडा संकुल येथे 6 मे पासून सागर जगदाळे यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे। राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत यासाठी कोच बनून काम करत असताना जीवापाड परिश्रम करीत असलेल्या राष्ट्रीय खेळाडू सागर जगदाळे यांच्यावर अशा प्रकारे उपोषण आंदोलन करण्याची वेळ येणं ही खरं तर प्रशासनाला लाजिरवाणी बाब आहे असं नक्कीच म्हणता येईल। माझं नाव सागर शिवाजी जगदाळे, या जिल्ह्याचा वुशू या खेळाचा राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू NIS कोच। आज आपण जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहे, कारण आपल्या जिल्ह्याची मुलुक मैदानी तोप सातारचे भूमिपुत्र नामदार आमदार खासदार यांना फाट्यावर मारून कायदा पाहिजे असा वाकवून बेकायदेशीर कामं या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये करत आहेत। तर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी या सगळ्या गोष्टींना नक्की कोणत्या हिशोबाने घेत आहेत। जिल्हा क्रीडा संकुलमध्ये चाललेले गैरव्यवहार म्हणजे जलतरण तलाव असेल, स्विमिंग टँक, 400 मीटरचा ट्रॅक असेल, व्यायामशाळा असेल, त्याचबरोबर शासकीय निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाला आलेलं साहित्य असेल, त्याचबरोबर जलतरण तलावातून या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने पाण्यागत पैसा कमवून, तर ह्याची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं मासिक वेतन किती आहे, तर त्याचं वेतन जर एवढं आहे तर 2 कोटीचा बंगला कसा काय बांधला, मग ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी। त्याचबरोबर 26 जानेवारी 2025 या रोजी आपल्या जिल्ह्याचा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातल्या कोचेसला दिला जातो। हा सांगलीतल्या महिलेला का दिला? आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवंत कोचेस उपलब्ध आहेत की नाहीत, या जिल्ह्याला पहिलं ऑलिम्पिक पदक विजेते खचाबा जाधव यांनी पहिलं पदक दिलं। तर त्याचबरोबर यावर्षी आपल्या जिल्ह्याला 8 शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेले आहेत, 2 अर्जुन अवॉर्ड मिळाले। या विद्यार्थ्यांना घडवणारे कोच गुणवंत आहेत की नाहीत? त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जे बहुउद्देशीय हॉल असतील व इतर सर्व हॉल जे कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे मक्तेदार की जे ह्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी व गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांना आम्ही विचारणा केली की तुम्ही हा हॉल देताना काय निकष लावला, कोणता निकष लावला, किंवा त्यांना नियम अटी कागदपत्र काय त्यांच्याकडनं जमा केली, तर यांच्याकडे कोणतंही कागदपत्र नाहीये। की जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की तुम्हाला जर हॉल द्यायचा असला तर तुम्हाला ह्या नियम अटी आहेत, हे निकष आहेत, तर तुम्ही ह्यांच्याकडून त्यावेळी घेतले का, हा माझा मुख्य आरोप आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जे क्रीडा अधिकाऱ्यांच्याकडे मी वारंवार जात होतो त्यावेळी मला ते बोलत होते की अरे तू वारंवार माझ्याकडे येतोय, मी काय तुझा देणं आहे का? म्हणजे यांना शासन 2-2, 2.5 लाख रुपये पगार कशासाठी देते? म्हणजे की हे इथं क्रीडा मार्गदर्शक असतील किंवा खेळाडू असतील किंवा कोचेस असतील यांच्यावरती उरपाट्या टांगड्या करून मुतण्यासाठी यांना शासन पगार देतंय का? त्याचबरोबर हे बोलता बोलता बोलून गेले मला की मला माझी खुर्ची सांभाळायची आहे, की मला 2.5 लाख रुपये पगार आहे, मला फक्त माझी खुर्ची सांभाळायची, स्टेडियम उडून जरी गेलं तरी मला काय फरक पडत नाही। मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ड्युटीला येईन त्यावेळी मी विचार करीन की कुठल्या बाजूला गेलंय आणि त्यावेळी मी शोधायचा प्रयत्न करेन। अशा भ्रष्ट आणि खेळाडूंविषयी व क्रीडा क्षेत्राविषयी ज्या माणसाला आत्मीयताच नाही, हा माणूस अधिकारी कशासाठी या जिल्हावासियांना त्रास देण्यासाठी नेमलाय का? याची चाचपणी राज्य शासनानं करावी। आणि एवढा भ्रष्ट अधिकारी हो सोलापूर जिल्ह्यापासून सातारा जिल्ह्यापर्यंत हो दिवस लावत आलाय। सोलापूरमधली बी याची चौकशी व्हावी, कारण सोलापूरमध्ये बरेच मोठे मोठे कांड केलेले आहेत की क्रीडांगण विकास असेल, अनुदान असेल, त्याचबरोबर
हे अधिकारी स्वतः कायद्याचे पंडित आहेत, पंडित. त्यांची LLB झालेली आहे, त्यामुळे त्यांना माहित आहे की मी कायदा कसा वाकावतो. आज तुम्ही बघताय की हे जे बॅनर लागलेले आहेत हे बेकायदेशीर लागलेले आहेत. ह्या बॅनरची पावती मला दाखवा, आहे का तुमच्याकडे? आज जे हे बॅनर लागलेले आहेत अशा कितीतरी बेकायदेशीर गोष्टी आहेत. कारण ह्या अधिकाऱ्याचा जन्म एकाच्या आईच्या गर्भातून नाही झाला, तर ह्याचा आबाळातनं पडून डोक्यावर पडून जन्म झालाय. या स्विमिंग टँक वरती एक महिला कर्मचारी होती जी प्रस्तुतीच्या काळात त्याला सुट्टी मागत होती की मला प्रस्तुतीच्या काळात मला सुट्टीची गरज आहे. तर त्या महिलेनं त्याला लेखी दिलं होतं की मला परत कामावरती घ्या, पण ह्या अधिकाऱ्याने घेतला नाही. म्हणजे ह्यो आईच्या पोटी जन्माला आलेला आहे की आभाळातनं पडून ह्यो राक्षस जन्माला आलेला आहे. नक्की ह्यो भ्रष्ट आणि करप्ट आहे, ह्याची चौकशी झालीच पाहिजे. आज तुम्ही मी जे काय एलिगेशन केलंय हे क्रीडा अधिकारी आणि हे क्रीडा संकुल समितीवर आहे. या जिल्ह्याचे कलेक्टर UPSC क्रॅक करून आलेले आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी यांनी लोकसेवेची परीक्षा दिली, तर यांनी मला विचारतात की हे तुझं काय आहे? दरवेळी तुमचं काम आहे जनतेला काय अडचणी आहेत, जनता कुठल्या अडचणीत आहे, तुम्हाला आमचा प्रश्न समजून घेण्यासाठी इथं नेमलंय. तर तुम्ही आम्हाला आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला जबरदस्ती करतात आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होतात. तर याची कसून चौकशी व्हावी आणि ह्या सर्व प्रकाराला चाप बसणार आहे का नाही? नाहीतर ह्या जिल्ह्याला गांधींचं नव्हे क्रांतिसिंह नाना पाटलांचं वारसदार आहे. आम्ही सरकार स्थापन करू आणि अशा अधिकाऱ्याला थेट आम्ही स्वतः कारवाई करू कायदा हातात घेऊन. जर वेळ पडली तर आम्ही तीही करायला मागं हटणार नाही. आणि मी जगन अथवा मरण मला माहित नाही, मी आता उपोषणाला बसलोय, तर मी जगन अथवा मरण. पण साताऱ्यातल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत, ज्या काय बहुउद्देशीय संस्था आहेत, यांनी या विषयात ठामपणे लक्ष घालून सातारा रहिवाशांना न्याय दिला पाहिजे. स्विमिंग टँकचं टेंडर दिलंय, ह्या टेंडरमध्ये टेंडर कुणाला दिलंय, ह्याच्या बांगल्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं होतं, त्या बांगल्याचा कॉन्ट्रॅक्टदाराची तिथं माणसं काय करतात. त्याचबरोबर दुसरा विषय, स्विमिंग टँकवर जो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जर तुमचं एके ग्रुपला दिलं त्या एके ग्रुपचा स्कॅनर का नाही तिथं तुमचा पर्सनल स्कॅनर काय? म्हणजे तुम्ही इथं GST विभागाची आणि राज्य शासनाची सुद्धा तुम्ही फसवणूक करताय आणि राज्य शासनाला सुद्धा तुम्ही डबऱ्यात घालण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही शासनाचं नुकसान करताय. असल्या अधिकाऱ्यांचा पगार बंद केला पाहिजे आणि यांना निलंबन केलं पाहिजे. त्याचबरोबर राज्य शासनाने इथं 5 क्रीडा मार्गदर्शक नेमलेत. कशासाठी? तर सातारा जिल्ह्यातील गोरगरीब मुलांना प्रशिक्षण, चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण मिळावं, त्या पोरांनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी म्हणून. पण हे क्रीडा मार्गदर्शक नेमले त्यांना 50,000, 60,000, लाख रुपये पगार आहे. पण यातला कोणच अधिकारी ग्राउंडवर नसतो. आणि जर असेल तर त्यांनी आम्हाला प्रूफ निश्चित दाखवून द्यावं की आम्ही एवढे विद्यार्थी घडवले, तर ह्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी. खेलो इंडिया सारखी राज्य शासनाची स्कीम आहे, मग केंद्र शासनानं योजना राबवली. इथं माझी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी तिथं कोच म्हणून नेमलाय, ह्याला पेन्शन येते, ह्यात त्याचं पोट भरत नाही का? बरं तुला नेमलाय ठीक आहे, तू पर्सनल पोरांकडनं पण का पैसे घेतो? तुझं तेवढ्यात भूक भागत नाही का? शासनानं तुला 58 वर्ष सांभाळलाय, 2 दिवस नाही सांभाळला, मग तू हे उपकार फेडतो का? आणि हे उपकार फेडतो का राज्य शासनाचे? एवढं बोलून मला फक्त एवढंच बोलायचंय की ह्याच्यावरती चाप बसला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजेत. पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि SP हे जर प्रकरण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे जर प्रकरण चिघाळलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे, लक्षात ठेवायचं.